जब बुधवार 20 नवंबर को वर्धा जिले के 4 विधानसभा क्षेत्रों में मतदान प्रक्रिया चल रही थी, वर्धा शहर के पास उमरी मेघे में भाजपा कार्यकर्ताओं और पूर्व सरपंच सचिन खोसे और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अधिकारी नीतीश कराले के बीच जमकर मारपीट हुई। बताया जा रहा है कि पिटाई बूथ को लेकर हुई है और संबंधित मामला थाने तक गया है। मी माझ्या गावात मतदान करायला गेलो, मतदान करून आलो आणि माझ्या गावातून येताना उमरी हे गाव लागते, तिथं मी थांबलो। तो माझा नेहमीचाच रस्ता आहे आणि आमच्या काँग्रेसच्या बूथवर थांबलो। त्याच्या अगोदर पोलिसांची गाडी येऊन गेली होती। पोलिसांच्या गाडीवाल्याने सांगितलं का तुम्ही दोनच खुर्च्या ठेवा आणि तिकडे 8-8 खुर्च्या टाकून लॅपटॉप टाकून लोक बसले होते आणि मला माझे कार्यकर्ते सांगून राहिले होते का सर तिथे 8 लोक कसे बा, आम्हाला दोनच सांगितले। मग मी त्याचं ऐकलं। मग मी इथे पीआय कापडे साहेब यायला फोन केला तर ते येतो म्हणे आणि तिथं मला गावातल्या लोकांनी सांगितलं का ग्रामपंचायतचा कर्मचारी आशिष म्हणून तिथं बसला आहे, ठीक आहे, लॅपटॉप टाकून। ॲक्च्युली तो पक्षाचा बूथ असल्यामुळे तिथं बसता येत नाही। कलेक्टर साहेबांनी आणि एसडीओ साहेबांनी बीएलओसाठी आतमध्ये जागा दिली आहे आणि सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या बूथवर बसायचा अधिकार नाही आहे। हे नसताना मी त्याला फक्त विचारायला जाऊ बा, मी काही एकही शब्द बोललो नाही। अर्ध्या रस्त्यात गेलो नाही, मेन रस्त्यावरच 2 बूथ एकासमोर एक असे लागले होते। तर सरळ तो गुंडा प्रवृत्तीचा आणि आमदार पंकज भोयरचा पिलांटू सचिन खोसे यानं सरळ आणि त्याच्यावर क्रिमिनलचे बरेचसे आरोप आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल आहे आणि तो डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन मला मारहाण करून राहिला, ठीक आहे। मी एकही शब्द बोललोच नाही, म्हणजे मी रस्त्यानं चाललो तर डायरेक्ट माझ्या अंगावर आला, माय बहिणीच्या शिवा दिल्या, ठीक आहे, घाणेरड्या शिवा दिल्या, माझी गच्ची पकडली आणि मला डायरेक्ट मारायला भिडला। म्हणजे मी गफलतीतच होतो, ठीक आहे। मला माहीतच नाही का हे आपल्यावर हमला करणार का करणार। हे सरळ बीजेपीचे माजलेले जे काही हे लोक आहे पोसून ठेवलेले पंकज भोयर यांनी पोसून ठेवलेले लोक असे अरेरावी करतात आणि सरळ आणि त्याच्यानंतर बाकीचे लोक गावातले धावत आले तर त्याले म्हणे एकाएकाले पाहून घेईन। माझी पत्नी सहित कुटुंबासहित मी येत होतो। माझी पोरगी माझ्या पत्नीच्या कडीस होती, ती मधात टाकायला आली तर तिचं इथं पकडलं आणि ती मला आडवी आली असताना माझ्या पोरी सगट मारहाण केली। माझ्या पोरीला एक ठुसा लागला, ती रडून राहिली होती। माझी पत्नी मधात आली असताना तिला ओढताण केली आणि तिलाही शिवीगाळ केली। अशा प्रवृत्तीचे लोक इथं महाराष्ट्रात राज करून राहिले आणि या वर्धेतसुद्धा याचा गुंडाराज सर्रास चालू आहे आणि त्याच्यावर एक प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादीचा असताना माझ्यावर त्यांनी हमला केला। म्हणजे तुम्ही विचार करा, मी एकही शब्द बोललोच नाही, म्हणजे मी डायरेक्ट रस्त्यानं मधातून चाललोच होतो तर डायरेक्ट माझ्यावर हमला केला। आणि हे योग्य आहे का हे मतदारांनीच लक्षात घ्यावं। याची गुंडा प्रवृत्ती भ्रष्टाचार प्रचंड माजलेला आहे आणि हे सरळ अरेरावी करत आहे। मी काही एकही शब्द बोललो नसताना ही मारझोड केलेली आहे, ठीक आहे। आणि सरळ त्याच्यानंतर पुन्हा एक ठाकूर म्हणून तिथं माणूस आहे, एक जवादे म्हणून स्त्री आहे, ती सरळ माझ्या अंगावर आली, मला शिवीगाळ करू लागली, आई बहिणीच्या शिवा दिल्या घाणेरड्या। मी ऐकूनच राहिलो, माझं काही त्याच्यात स्टेटमेंट नव्हतं, तरी त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर डायरेक्ट। कारानीश के वर्धा से अनिल गावंडी की रिपोर्ट। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म शंकरपुर, बुच्ची बोरी मोहगांव, जामठा मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, electricity with attractive gate and many more facilities are available. 80% bank finance are also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 Jayanti Nagri 4 above Purti Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.